सुप्रियाताई, या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झालेले आहेत. तुमचं काही कुणाशी बोलणं झालंय का आणि तुमची पहिली प्रतिक्रिया? एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शकपणे हे इलेक्शन झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने देशमुख साहेबांवर हल्ला झालाय त्याचा मी जाहीर निषेध करतो. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि शांततेच्या मार्गाने सगळे प्रचार करत होते, हा हल्ला झालाच कसा? सरकारला उत्तर द्यावं लागेल याच्यासाठी. कारण का अन्याय एका सशक्त लोकशाहीमध्ये एक नेता, आणि माझं म्हणणं आम्ही नेता ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही, कुठल्याही पक्षाचे किंवा नागरिकावर असा हल्ला होणं हे दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकतंत्रामध्ये ते अतिशय अस्वस्थ करणारे आहे. त्यांना असं वाटतं की आम्हाला घाबरू शकतात, अरे डरेंगे नाही. मात्र सुप्रियाताई, तुमचं कुणाशी बोलणं झालंय का त्यांच्या प्रकृती संदर्भात? मी त्यांच्या सुनीलशी आत्ताच बोलले, कारण का मी देशमुख साहेबांना कॉन्टॅक्ट करायचा, सलीलला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण त्यांच्या सुनील मी माझं बोलणं झालंय. ते खूप नर्वस झाली आहे पुरी फॅमिली, पण हे खूप अस्वस्थ करणार आहे. आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र या भारतीय जनता पक्षांच्या मित्र पक्षांनी. तर सुप्रियाताई, काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली अशी माहिती समोर येते. अरे पण मग सरकारचा इंटेलिजन्स काय करतोय? 50 वेळा सगळ्यांचे हेलिकॉप्टर आणि गाड्या चेक करताय, त्याच्यात काही मिळालं नाही आतापर्यंत एवढं चेकिंग करून. पण मग हे जेव्हा हल्ला होतो तेव्हा काय करत होतं हे सरकार? याला गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल या राज्यात. निश्चितच. धन्यवाद सुप्रियाताई, तुम्ही झी 24 तासची बातचीत केली आणि आपल्या प्रतिक्रियेसाठी देखील.